राईट, जसं की मी कालच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी सांगितलं तुम्हाला की सातेरी देवीचा आज वर्धापन दिन आहे, तर तिकडेच निघाली आहे मी. सकाळचे वाजलेत 9 आणि जाता जाता थोडी भाजी घ्यायची मला, कारण महाप्रसाद आहे. सो येस, चला तर मग माझ्यासोबत. आज दिवसभरात खूप काही कामं पण आहेत आणि बऱ्याच गोष्टी असणार आहेत, तर सगळं दाखवणार आहे तुम्हाला. तर स्टे ट्यून्ड इन द व्हिडिओ. राईट, मंडईतून थोडी भाजी आणायला सांगितली होती मला. महाप्रसाद आहे ना, सो थोडी भाजी राहिली होती आणायची शिल्लक, तर काका बोलले घेऊन ये. तर ती भाजी आता मी मंडईतून घेतली आहे आणि आता निघाली आहे परत जायला मी. चला आता डायरेक्ट. आणि आता हळदी कुंकू पण आहे आज ना मंदिरात, तर त्याचं वाण वगैरे पण घ्यायला जायचं आहे पिंपरीमध्ये. सो काका येतील, त्याआधी मला पेट्रोल भरायचं आहे गाडीमध्ये. सो चलो लेट्स गो. ही भाजी आणली आहे मी, थोडे टोमॅटो आणि कोथिंबीर, कढीपत्ता वगैरे जे बेसिक लागत होतं ते सगळं. आता जाते मंदिरात. चला लेट्स गो. गाडी पार्क करून टाकली इकडे. कोणी आलेलं नाही का अजून? कोणी म्हणजे आहेत तसे. रक्तदान शिबिरवाले आलेत ना, त्यांचं फोटो सेशन चालू आहे. अजून सातेरीला साडी वगैरे नेसवायची आहे. पूजा, बेसिक पूजा झालेली आहे. पाया पडून घेते मी पटकन, मग जाते पिंपरीत ना. चला, काका आणि आम्ही चाललोय आता पिंपरीत वाण आणायला देवीच्या हळदी कुंकवासाठी. इकडे सोहम पण आहे, आम्ही तिघं चाललोय. चलो भेटू मग. बघा, एक मंदिर चालवणं खूप सोपी गोष्ट नाही आहे. हे बघा काका, बघा आता मला इथे पर्याय नाही, मी गाडी लावून इथे उतरू शकत नाही, पार्किंग नसल्यामुळे मी जाऊ शकले नाही काकांसोबत. पण बघा हे काका आहेत ना, असे सगळे सामान घेऊन येतात. बघा बघा, असं सगळं करावं लागतं, सोपं नाही आहे. ज्यांना पाहिजे ना मोठेपणा, पद, हे असं सगळं करावं लागतं. हा नाही काका, मागे टाका, ते इथून पण जाईल, काही प्रॉब्लेम नाही. फुलं पण घेऊन आलीत काका. या दुकानात क्रॉकरी काय घ्यायचं होतं, जे काही ते वस्तू हळदी कुंकवाच्या, ते आता बंद आहे. आता काका बघा कसे पळतायत दुसरीकडे. बघू आता कुठे काय मिळतंय का अजून. आणि घेतलंय हळदी कुंकवाचं, अजून आणतायत ते. आता हे गाडीत टाकले. हो मग करेल ना मदत. आता उतरवताना त्याचीच मदत आहे. काका म्हणतात पुढच्या वेळेस प्रसाद लावून आणूया, ज्याला आणायचंय. हे सगळं सामान घेतलंय पूजेचं वगैरे. आता जातो मंदिरात, खूप उशीर झालाय. मखर बनवताय का? कसं वाटतंय तुम्हाला रक्तदान करून? एकदम मस्त वाटतं. मस्त वाटतंय, मस्त वाटतं. अरे तू पण दिलं का? एक नंबर. काय नाही, एकदम रिलॅक्स. मस्त मस्त, चांगलं आहे. किती जण झाले आतापर्यंत? हां, किती वाटते मला? काय वाटत नाही. बघूया. हे काय करतोय सांग तरी. मग असा का बसलाय, उपोषणाला बसल्यासारखं? तुला व्हिडिओमध्ये घेते ब्लॉग मध्ये. आताच झाले, जरा आराम करतो. आराम करतो मग, झोप तरी. हो देताय का तुम्ही? देताय का तुम्ही? देताय का? आमचा काढू नको, आम्ही गेलो. तर आदर्श आणि मी नाश्ता करायला आलो होतो इकडे, कारण आता मला ब्लड डोनेशन करायचं आणि सकाळपासून मी काहीच खाल्लं नाही आहे. खूप फिरतेच आहे सकाळपासून. तर 12 वाजलेत आता जाऊन डोनेशन करते, ब्लड डोनेशन. चलो. आदर्शने मला इडलीची पार्टी दिली आहे. आदर्श जॉबला लागल्यापासून. म्हणजे असं कधी योगच येत नाही ना आपलं कुठे जायचं वगैरे. भाऊ येतो माझा, मावशीचा मुलगा आहे. काय कुठे? आदर्शने ब्लड डोनेशन केलं, तर आदर्शला हे सर्टिफिकेट मिळालं. आणि हे ओपन करून दाखव जरा, काय आहे त्याच्यामध्ये. ओपन करून दाखव काय. व्हॅक्यूम फ्लास्क सेट आहे, थर्मास सारखं, आणि 2 ग्लासेस आहेत वाटतं त्याच्याबरोबर. हे भारी आहे रे, मस्त मस्त. चहा पिण्यासाठी सुंदर, खरंच चांगलं आहे. कमवा, असं गिफ्ट मिळवा. रक्तदान करा आणि असं गिफ्ट मिळवा. काय हे पण भेटलंय मला.
ह्याच्यासाठी 5 पिशव्या द्याव्या लागतात रस्त्याच्या. आणि हे पाहिजे असेल तर सगळंच बघतं द्यावं लागेल. गॅरंटी नाही. घेऊन ठेवले वाटतं ना, त्यामुळे बॉक्स थोडे घेऊन ठेवलेले आहेत तुमचा ना, काय विषय? त्यामुळे हे काय हेडफोन नको रे नको. वजन करून झालेलं आहे. तुला मजा वाटते का? नाही का नाही दिलं. पूजेची तयारी करतात. हो हो. ब्लॉग मध्ये घेते मी कार्य करते. आणि हे आमचे अध्यक्ष युवा मंडळाचे अध्यक्ष मनीष परब. बोलू दे ना रे थोडा मालवणीमध्ये. हे काय ठेवले तांदूळ. इकडे जेवणाची तयारी जेवण महाप्रसाद नॉट जेवण चालू आहे इकडे तयारी जोरदार. पूजा सुरू नाही झाली ना अजून. अच्छा पूजा चालू आहे. साडीचा कलर मस्त वाटतोय. ही काल आणली याच्यातून. कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं ना तुम्ही. कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेली ना साडी आणली म्हणून सांगितलं ती ही साडी आहे. सुंदर आहे. साडी नेसवण्याचं काम चालू आहे. पूर्ण साडी नेसून झाल्यावर दाखवते. पूजेला बसलेत. मम्मी आहे इथे मदत करते काकांना कारण ते साडीला पकडावं लागतं जरा. मम्मी हे भजनी मंडळ जे आहे ते मम्मी पण ह्या भजनी मंडळात आहे म्हणजे तर तेच आहे हे भजनी मंडळ.
खूप लांब लांब जाऊन भजन वगैरे करतात हे सगळे. नवरात्री तर खूपच बिझी असतात. चांगलं भजन करतात ॲक्च्युली. ज्येष्ठ नागरिक एक मैत्रीण आणि छान कमेंट करा सर. लोकांनी हे केलं पाहिजे. हो like केलं पाहिजे. नक्की नक्की. आलात आलात काकू. ज्येष्ठ नागरिक हो मैत्रीण आणि ज्येष्ठ हो ना. दशावतार मंडळाचं गाऱ्हाणं चालू आहे. थांबलेलीस ना तिकडे द्यायला. थांब ना, व्हिडिओ काढते. फुल दे मध्ये थांब. रक्तदान शिबिर आज सकाळी आपण ठेवलं होतं. उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला रक्तदान शिबिराला मिळाला. सगळे रक्तदान शिबिराला उपस्थित असताना सर्व भक्तांचे सातत्याने मंदिरातर्फे खूप खूप आभार. तसेच त्यानंतर सत्यनारायण पूजा होती, देवीचा अभिषेक होता आणि त्यानंतर महिला लागले मग. आता तुला व्हिडिओ मध्ये बघतो स्वतःला कशी दिसतेस तू बघ. आदर्श कुठे आहे? बाहेर आहे का? पेटला तिकडनं व्हिडिओ घेत आली मी तुझा पेटलेला. घरी घेऊन गेलेले कोण? तिघं पोरं आई दहशत फक्त तुझीच आहे. तूच आहे फक्त तूच. तू फेमस झालाय नवरात्री पासन.
रघुवीर समर्थ ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी विसरूप तुझे इथे वितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही जय 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 उपस्थित राहायचंय. प्रवीण परब दिसशील आता तू हा तुझं नाव काय आहे प्रवीण परब यांनी श्रेयस. कृपया स्टेजवरती उपस्थित राहायचंय. एक मिनिट थांब. कृपया त्यांनी महाप्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाहीये. तसंच आपला दशावतारी नाट्यप्रयोग थोड्याच वेळात आता चालू होईल. तरी भाविकांना विनंती आहे मंदिरातच उपस्थित राहायचंय. देवीचं महात्म्य सांगणारा सातेरी मंदिरातर्फे खूप खूप आभार. वेळात वेळ काढून उपस्थिती दर्शवल्याबद्दल सत्यदेवी मंदिरातर्फे देवभक्तांनी ज्यांनी रक्तदान केलं त्यांचे खूप खूप आभार. अप्रतिम असा प्रतिसाद आपल्याला पहिल्यांदा मिळाला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. इकडे बघा समीर दळवी यांना विनंती करेन त्यांनी महाराजांचे अध्यक्ष श्री जेठे यांचा सत्कार करायचा आहे. इकडे बघ. या इथे आपले दशावतारी कलाकार तयार होत आहेत आणि इथून पुढचा जो व्हिडिओ असणार आहे उद्याचा त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे छोटे छोटे शॉर्ट्स घेतलेले आहेत नाटकाचे. खूप सुंदर असा प्रयोग केला आहे तर नक्की उद्याचा व्हिडिओ पण पहा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. विसरू नका सबस्क्राईब.